ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी उरण शहरात वाढदिवसाचा समारंभ आटोपून दुचाकीवर घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर त्यांची चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। हे दाम्पत्य स्कूटीवरून जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कार क्रमांक MH46 BV 5000 या मातवलीच्या जयघरतच्या कारनं पवित्र बराल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला होता। यानंतर या दाम्पत्याचा मृत्यू होऊन त्यांची छोटी मुलगी परी ही अद्यापपर्यंत रुग्णालयात उपचार घेत असून जीवन मरणाची लढाई लढतीये। उरणचे हे बहुचर्चित प्रकरण उरण पोलिसांच्या संदिग्ध धोरणांमुळेच जास्त गाजले। पोलिसांनी या घटनेचा तपास योग्यरित्या केला नसल्याचा सूर जनमानसात उमटतोय। उरण पोलिसांवर प्रचंड रोष निर्माण झाल्यानंतर काही दिवसातच आरोपी जय घरत हा उल्वे येथील रेग्नर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणली। आरोपी स्थानिक आमदाराच्या जवळचा असल्यानं या प्रकरणात उरण पोलिसांनी हात आखडता घेतल्याचं बोललं जातं। तपासात अनेक त्रुटीही आढळल्या आहेत। याबाबत जय घरत याच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालय पनवेल येथे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। याविषयी तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांना न्यायालयाने तपासाबाबत प्रश्न विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। मात्र फिर्यादी रेल्वे RCF जवानाने सर्व घटनाक्रम सविस्तररित्या सांगून 2 व्हिडिओ देखील पुरावा म्हणून न्यायालयात दाखवले। याबाबत न्यायमूर्तींनी पोलीस निरीक्षक कांबळे यांना विचारले असता असे कोणतेही व्हिडिओ पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांच्या मार्फत सांगण्यात आले। त्यामुळे न्यायमूर्ती प्रचंड संतापले। तपासिक अधिकाऱ्यांकडे पुरावे नसल्याचे पाहून न्यायमूर्तींनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। या सर्व प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पालदेवार यांनी जय घरत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। सुनावणीच्या वेळी फिर्यादी राजेंद्र चव्हाण याने ठामपणे साक्ष दिल्याने जय घरत आता सुटत नाही अशी चर्चा उरणमध्ये ऐकायला मिळतीये। यानंतर न्यायालयाने कायद्याचा बडगा उगारत जय घरत विरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत। याशिवाय अपघात घडला त्यावेळेस घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी असे घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायमूर्तींनी सुनावलं। आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या स्कूटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करावा असेही निर्देश देण्यात आल्याचे समजत आहे। तसेच तपासिक अधिकारी तथा उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्यावर तपासात हलगर्जीपणा आणि निष्क्रियता दाखवल्याप्रकरणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी कारवाई करावी असे आदेश दिल्याने उरण पोलिसांच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येते। दरम्यान उल्वे नोडमधील रेग्नर रुग्णालयात उपचार घेण्याचे नाटक करणाऱ्या जय घरतला अटक केव्हा होणार असा सवाल आता उरणची जनता विचारत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।